ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्राम सद्गुरुमती शांति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भोजलधो तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही कोटी अनंत कोटी प्रणिपात करून गुरुमाऊलीच्या चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तसेच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व सद्भक्तांच्या चरणी वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 39 काढा। ओम नमः शिवाय। 39 पान नंबर काढा। आपण काल श्लोकाचा अर्थ बघितला। आज आपण शिष्याचा प्रश्न बघणार आहोत। श्लोकाचा अर्थ काय ती काल आपण बघितलेला आहे। श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू अशा सद्गुरूकडून उपदेश करून घेऊन अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी। अपरोक्ष ज्ञान प्राप्ती करून घेणं म्हणजे त्याच्यावर आरूढ होणं, त्याचा अंगीकार करून अनुभव घेऊन त्यास ओळखणारा शांत ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असेल त्यास शरण जावे। असा काल ह्या श्लोकाचा अर्थ आपण बघितलेला आहे। आता आज शिष्याचा प्रश्न। ओम नमः शिवाय वाचा कोणीतरी। पान नंबर 49 शिष्याचा प्रश्न आणि गुरुचं उत्तर। हो वाचा वाचा ताई ताई वाचा। पान नंबर किती? पान नंबर 49। शिष्य व अशा सद्गुरूला शरण जाऊन काय करावे? गुरु त्यांच्या जवळ जाऊन गुरु लिहिल्याप्रमाणे ओम नमः शिवाय ताई शिष्य म्हणतात असं म्हणायचं तिथं। शिष्य म्हणतात अशा सद्गुरूला हा गुरु म्हणतात तिथं म्हणताचं चिन्ह आहे ते। ओम नमः शिवाय वाचा। ओम नमः। शिष्य म्हणतात अशा सद्गुरूला शरण जाऊन काय करावे? गुरु म्हणतात त्यांच्या जवळ जाऊन खाली लिहिल्याप्रमाणे त्यास मुमुक्षुने प्रश्न करावे। जन्म मरण किम तैसे महारे। हे दयाळू गुरु, या संसारात मला जन्म मरण प्राप्त होते, ते नाहीसे कसे होईल? काय जप करून की तप करून की तीर्थ करून की यज्ञादी कर्मे करून की दुसरी कोणती साधने करून नाहीसे होईल? आणखी त्या वेळेला आपण कोण आहो अशा विषयाचा आपल्याशी होईल तितका विचार करून त्याने मी कोण आहे असा प्रश्न सद्गुरूला करून हा स्थूल देह दिसतो तो मी की ही इंद्रिये, मी की प्राण मन अहंकार म्हणतात ते मी की या सर्वांचा जो समुदाय तो मी, किंवा त्या सर्वांहूनही मी कोणी निराळाच आहे ते कृपा करून मला सांगावे असे म्हणावे। या प्रकारचे शिष्याचे जिज्ञासेचे प्रश्न ऐकून सद्गुरू जन्म मरण नाहीसे करण्याचा उपाय सांगतो तो असा। ओम नमः शिवाय। शिष्य म्हणतात अशा तुम्ही जे सद्गुरूचे लक्षणं सांगितले, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू कृपाळू अशा शांत अंतकरण ज्यांचं झालेलं आहे अशा सद्गुरूला शरण जा।
पण अशा सद्गुरूला शरण जाऊन काय करावे असा प्रश्न केलेला आहे. अशा सद्गुरूला शरण जाऊन मी काय करू? तेव्हा गुरु काय म्हणतात, त्यांच्या जवळ जाऊन खाली लिहिल्याप्रमाणे त्यास मुमुक्षूने प्रश्न विचारावे. सद्गुरूकडं जावं आणि त्या सद्गुरूंना वंदन करून त्यांना प्रश्न विचारावे. कोणत्या साधकानं सद्गुरूकडं जावं तर मुमुक्षूनं सद्गुरूकडं जावं. ज्यांना या जन्म मरणातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा झालेली आहे, त्याला त्या मुमुक्षूला कळालेलं आहे की जन्म मरण कसं आहे आणि ह्याच्यात किती दुःख आहे. जन्मायचं, मरायचं, जन्मायचं, गर्भवासाचं दुःख सहन करायचं, लहानपणी पराधीनतेचं दुःख सहन करायचं. लहानपणी किती पराधीनता असते, त्याला स्वतःला काहीच करता येत नाही. त्याला भूक लागली तर जेवण करता येत नाही, आजार झाला तर गोळी घेता येत नाही. मग ही लहानपणीचं जे पराधीनतेचं दुःख आहे तेही त्याच्या लक्षात आलेलं आहे. जेव्हा तारुण्यात प्रवेश होतो तेव्हा विकार त्याला सतवतात, काम विकार सतवतो, त्याला अपेक्षा अनेक निर्माण होतात आणि त्या प्राप्त करून घेण्यासाठी तो तळमळत राहतो. तिथं ते विकार त्याला त्रास देतात आणि म्हातारपणी रोग होतो किंवा पुत्र घरातले जे लोक आहेत ते अनादर करतात आणि त्याच्यामुळे त्रास होतो. आणि मरणाचा तर दुःख किती सांगितलं, मरणाचं दुःख पाठीमागं सांगितलेलं आहे बघा, मरणाचं दुःख किती ते. ओम नमः शिवाय. मरताना किती दुःख होतं, कोणता दृष्टांत दिलेला आहे का कुणाच्या लक्षात? ओम नमः शिवाय. हजारो इंगळ्या चावल्यावर जेवढं दुःख होते तेवढं मरताना दुःख होते. कुणाला सांगायचं का अजून? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, चावल्यावर जेवढं दुःख होतं तसं दुःख सांगितलेलं आहे. ओम नमः शिवाय. हां. ओम नमः शिवाय. अलकाताई बोलायचे का? ओम नमः शिवाय. तलवारीने हात पाय कापल्यावर किती त्रास होतो तेवढा मरणाच्या वेळेला त्रास होतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एकाच वेळी हजारो इंचवानं एकाच ठिकाणी डंक मारल्यावर, चावल्यावर जेवढा त्रास होईल, आता 1 इंच चावला तर माणूस एका जागेवर थांबत नाही बघा. ओम नमः शिवाय. तर ताई म्यूट करा, अलकाताई. हो करायची, हे मोबाईल बंद पडलं ना. तेवढं दुःख मरणसमयी होतं. किंवा जिवंत माणसाचे हातपाय करवतीनं कापताना जिवंत माणसाला किती दुःख होतं, तेवढं दुःख मरताना होतं. मग ही सगळं दुःख आपण किती वेळेस भोगायचं? कितीदा जन्मलो, कितीदा मोठे झालो, कितीदा तरुण झालो, म्हातारे झालो आणि मेलो. जन्मायचं, तरुण व्हायचं, म्हातारं व्हायचं, मरायचं, तर जन्मायचं, बाळक राहायचं, तरुण व्हायचं, म्हातारं व्हायचं आणि मरायचं. ही राट गाडगं किती दिवस, आणि ही नुसतं दुःखच आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाही दुसरं. ही शिष्याच्या लक्षात आलेलं आहे. मी शिष्याला आता मी काय करून काय नाही असं झालेलं आहे. म्हणून तो सद्गुरूकडे गेलेला आहे. आणि जेव्हा त्याला असं झालं तेव्हा त्यालाच मुमुक्षू असं म्हणतात. ह्याच्यातून मी बाहेर कसा पडू? त्याला दुसरं काहीच दिसत नाही. घराला आग लागली आहे, घरातलं काहीच सामान दिसत नाही. मी ह्या आगीतून बाहेर कसा पडू एवढाच विचार जसा त्या घरातल्या व्यक्तीला असतो तसा या मुमुक्षूला झालेला आहे. आता मी ह्या जन्म मरणाच्या त्या दुःखातून मी बाहेर कसा पडू असं झालेलं आहे. आणि तो सद्गुरूकडे जाऊन जन्म मरण केम टळसे महारे विचारित आहे. सद्गुरूला जाऊन जन्म मरण केम टळसी म्हारे, हे दयाळा गुरु, या संसारात मला जन्म मरण प्राप्त होते, ते नाहीसे कसे होईल हा प्रश्न विचारला.
दयाळू दयाळू कुणाला म्हणावं तर दीन दुःखितावर दया करतात, निर्हेतुक दया करतात. बघा, त्यांचा स्वतःचा हेतू काहीच नसतो सद्गुरूचा, निर्हेतुक दया करतात. ते स्वतः तर मुक्तच असतात, त्यांना दुसऱ्याला सांगण्याची काहीच आवश्यकता नसते आणि हेतू त्यांचा काहीच नसतो. तुम्हीच मुक्त व्हा एवढाच हेतू असतो. अशांना दयाळू असं म्हटलेलं आहे. एक विंचू, दयाळूचं उदाहरण आपण एक बघू दृष्टांत. तर एक विंचू पाण्यामध्ये नदीमध्ये वाहून जाऊ लागला आणि वाहून जात असताना तिथे एक संत स्नानाला आलेले होते. त्याने झाडाचं पान घेतलं आणि त्या पानावर त्या विंचवाला घेऊन बाहेर टाकावा म्हणून त्या विंचवाला हातामध्ये पान घेऊन त्याच्यावर धरू लागले. धरलं की त्या विंचवानं डंक मारायचा आणि डंक मारला की त्रास व्हायचा, हात हालायचा आणि विंचू खाली पडायचा. असं 2, 3, 4 वेळेस झालं. तेव्हा दुसरा जो तिथं एक व्यक्ती होता स्नानाला आलेला, तो त्यांना म्हणू लागला, अहो वेडेत का तुम्ही, हे काय करता आहात तुम्ही, जाऊ द्या की त्याला वाहत, तुम्हाला काय करायचं आहे, वाहत चाललेला आहे ती आणि ती वाहत चालला असताना तो तुम्हाला डंक मारतो, त्याला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करता. तेव्हा तो संत म्हणाले, त्याचा धर्मच आहे डंक मारणं, पण माझा धर्म आहे त्याचा जीव वाचवणं. ह्याला दयाळू असं म्हणतात. जरी संत असतात बघा, संत तुम्ही ही ऐका, तुम्ही मोक्ष प्राप्त करून घ्या, या संसार बंधनातून सुटण्यासाठी पंचीकरण ऐका, कोणता ग्रंथ ऐका, अद्वितीय ब्रह्म ज्याच्यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे ते ग्रंथ तुम्ही ऐका, तुमचं सगळं दुःख नाहीसं होईल, असं बरंच सांगतात. पण त्यालाच उलटं काही काही लोक उलटून त्याच्यावरच पडतात. तरीसुद्धा अशा लोकांनी संताला त्रास द्यायला गेलं तरीसुद्धा त्यांचा फायदाच होतो. बघा, संताला त्रास जरी द्यायला गेलं तरी जसे संत परिसासारखे असतात आणि कुऱ्हाड लोखंडाची, कुऱ्हाडीला काय वाटलं ह्या परिसाला फोडून टाकावं म्हणून त्या कुऱ्हाडीने त्या लोखंडावर घाव घातला त्या परिसावर, त्या लोखंडाच्या कुऱ्हाडीनं. काय झालं, स्पर्श झाल्याबरोबर कुऱ्हाडीचं सोनंच होऊन बसलं. तसं संताच्या संपर्कात विरोध भाव ठेवून आलं तरीसुद्धा त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आणि अशा दयाळू संत असतात. आणि म्हणूनच अशा दयाळू गुरुला या संसारातून मला जन्म मरण प्राप्त होते ते नाहीसे कसे होईल असे जाऊन विचार, असं गुरु म्हणतात. काय जप करून की तप करून तू तिथं जाऊन विचार ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला की मी काय उपाय करू म्हणजे ही जन्ममरण माझं नाहीसं होईल. तेव्हा तो शिष्यच म्हणू लागलेला आहे, काय करू मी, काय जप करून की तप करून की तीर्थ करून की यज्ञादी कर्मे करून. आपल्याला सुद्धा जेव्हा ही ग्रंथ आपल्या हातात नव्हते, अंतिम भागात वेदाच्या जे सांगितलेलं आहे ते वेदांत ग्रंथ आपल्याला माहीत नव्हते, त्यावेळेस आपल्याला वाटायचं जप करून मुक्ती मिळते, तप केलं म्हणजे पुण्य प्राप्त होतं, तीर्थयात्रा केल्या म्हणजे आपल्याला पुण्य संपादन करता येतं. परंतु इथं त्याने तसंच विचारलेलं आहे, मी ह्या मोक्ष प्राप्तीसाठी, ह्या दुःखातून निवृत्त होण्यासाठी नेमकं काय करू, जप करून की तप करून की तीर्थयात्रा करून की यज्ञादी कर्मे करून की दुसरी कोणती साधने करून. जप तीन प्रकारचा सांगितला बघा. जप एक वाचिक, दुसरा उपांशू आणि तिसरा मानसिक, 3 प्रकारचा जप आहे. आणि ह्या जपाचं महत्त्व सुद्धा तसंच सांगितलेलं आहे. जप करून अंतःकरण शुद्धी होते, ही करू नये का, मग करायलाच पाहिजे. ही केलं तरच आपण पुढे जातो. म्हणून जप करायला पाहिजे, तप करायला पाहिजे, तीर्थयात्रासुद्धा करायलाच पाहिजे, यज्ञाधिक कर्मेसुद्धा करायला पाहिजे. आणि हे जर केलं तर अंतःकरण शुद्धी होते आणि आपला ह्या अद्वैत जे सांगणारे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये
प्रवेश होतो. तर 3 प्रकारचा जप सांगितला. वाचिक जप म्हणजे मोठ्याने आपल्या कानाला ऐकू येईल असा जप करतो, त्याला वाचिक जप असं म्हटलेलं आहे. पुन्हा उपांशू जप म्हणजे ओठ हलवून, फक्त आवाज बाहेर निघत नाही, आपले ओठ हलतात, तो उपांशू जप. वाचिक जपापेक्षा उपांशू जप प्रखर असतो, 100 पटीनं जास्त प्रखर असतो. आणि मानसिक जप म्हणजे काहीच होठ हलत नाहीत, शब्द बाहेर पडत नाहीत, पण अंतःकरणात जप सुरू असतो. नसून स्मरण स्मृती असे, स्मरण नाही पण अंतःकरणात अखंड ईश्वराची स्मृती आहे, अखंड जप सुरू आहे. 21,600 वेळा आपला श्वास चलतो, तो प्रत्येक श्वास मंत्रून बाहेर पडतो काही काही साधकांचा. तिथं फार मोठी ऊर्जा निर्माण झालेली असते बघा. अशा साधकामध्ये साधू संतांच्या संपर्कात जा असं का सांगतात? नाही घडला साधू संग आणि दुरावा लावू रंग. मग साधूच्या संगतीत जा का म्हणतात? तर त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्याच्या संगतीचा आपल्यासारखेच दिसतात ते जे साधक असतात, ते काहीच फरक दिसत नाही. ते पण व्यवहार करतात, व्यापार करतात, सगळं करतात. ते जेवण त्याचं आपल्यासारखंच असतं, राहणीमान आपल्यासारखंच असतं, व्यवहारात वागणं आपल्यासारखंच असतं. परंतु त्यांच्या अंतःकरण निर्मळ झालेलं असतं, अखंड जप त्यांच्या सुरू असतो. आणि त्याच कारणामुळं त्यांच्या भोवताली सात्विक वलय निर्माण झालेले असतात. आणि ती सात्विक वलय त्यांच्या संपर्कात गेल्याबरोबर त्याचा परिणाम त्याच्या भोवती ते वलय फिरत असतात आणि दुसऱ्यावर सुद्धा परिणाम होत असतो. म्हणून अशा संतांच्या जवळ संपर्कात जावं असं सांगितलेलं आहे. तर ही उपांशू जप वाचिक जपापेक्षा 100 पटीनं प्रखर असतो, प्रभावशाली असतो, पुण्य प्रदान करणारा असतो. उपांशू जपापेक्षा सुद्धा मानसिक जप हा 1,00,000 पटीनं महत्त्वाचा असतो. 1,00,000 पटीनं आपल्याला त्याचं प्रखरता जाणवते. मग असा मी जप करू का असा शिष्य विचारू लागलेला आहे. मोक्षप्राप्तीसाठी, या 84 लक्ष योनीच्या बाहेर निघण्यासाठी. पुन्हा काय विचारलं, मी तप करू का? तप म्हणजे शरीराला ताप देऊन जी साधना केली जाते त्याला तप असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये उपवास करणं, निराहार राहून उपवास करणं, किंवा उन्हाळ्यामध्ये काही लोक अघोर, आपण शास्त्रात ऐकतो, 4 बाजूनी अग्नी पेटवायचा, वरून प्रखर ऊन तापायलेले, खाली सुद्धा पायात चप्पल नाही, काहीच नाही, आणि 4 बाजूला अग्नी पेटवून उन्हात उभा राहून ईश्वराचं नामस्मरण करायचं, ईश्वराला पुकारायचं, ईश्वराची साधना करायची. ह्याला तपश्चर्या असं म्हटलेलं आहे, तप म्हटलेलं आहे. ही असं करून मी तप करू का, किंवा तीर्थयात्रा करू का, काय करू मी? सगळ्या तीर्थाला जाऊन स्नान करून असं जर केलं मी तर माझं जन्ममरण टळेल का, चुकेल का? की यज्ञादी कर्मे करू, होम हवन यज्ञ ही कर्मे मी करू का, की दुसरी कोणती साधने करून नाहीशे होईल का, दुसरे कोणते साधनं करावं लागतील मला? कशानं माझं हे जन्ममरण टळेल, नाहीसं होईल? ओम नमः शिवाय. कोणते उपाय तर विचारले तो शिष्यानं, काय करू म्हणून? ओम नमः शिवाय बोला. काय ओम नमः शिवाय. हो सांगू? हो सांगा. शिष्याने विचारले, हे गुरु, मी कोणते उपाय करू म्हणजे माझ्या जन्ममरणाचे मते महारे, हे दया गुरु, या संसारात मला जन्ममरण प्राप्त होते की नाहीसे कसे होईल? काय करू? जप करून, की तप करून, की तीर्थयात्रा करून, की यज्ञाधिक कर्मे करून, की दुसरी कोणतीही साधने करून नाहीसे होतील? त्यावेळेला आपण कोण आहोत अशा विषयीची आपल्याशीच वैदिक विचार करून मी कोण आहे असा प्रश्न
सद्गुरूला करून बस. हो बस. आता काय करू म्हणून विचारले तर जप करू का? तर जप किती प्रकारचा? ओम नमः शिवाय मी सांगते. हो नंबर 1 वाचिक, नंबर 2 उपांशु, नंबर 3 मानसिक. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर. 3 प्रकारचा जप सांगितला. वाचिक, उपांशु आणि मानसिक जप. मी काय करू? जप करू का? काय करू? तीर्थयात्रा करू का? असं विचारू लागले. तप करू का? आता तप कशाला म्हणता तू? तप तुम्हाला माहीत दुसरं असलं तर बी सांगा. मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगितलं. आपण तुम्ही आम्ही मिळून आपण सोडवायचा ग्रंथ. तप म्हणजे अजून काही असेल तर सांगा कोणतं. ओम नमः शिवाय. हां तप म्हणजे शरीराला ताप देऊन उपासना करून साधना करणे. आणि दुसरं म्हणजे रानावनात जाऊन एखाद्या झाडाखाली बसून काही न खाता पिता देवाचं नामस्मरण करणे. हो हो बरोबर. हो बरोबर आहे. ओम नमः शिवाय ताई. हां अगोदर आमच्या लग्नाच्या आधी त्या बायानं पौष महिन्याच्या रविवारी ना असं हे धरायच्या, उभा खाली बसायचंच नाही रविवाराला की पूर्ण खड दिवसभर खडी रविवार म्हणायचे. हां ते पण एक तपामध्ये येते ना, कोण नमः शिवाय. हो हो तपामध्येच येते. अशा प्रकारच्या जी जी अनेक साधनं आहेत शरीराला ताप देऊन ईश्वराला आळवण्याच्या, त्या सगळ्या साधना तपामध्येच येतात. मग मी आज तप करू का? मी काय करावं लागेल? का तीर्थयात्रेला जाऊ? सगळे तीर्थ मी फिरू का? असं विचारलेलं आहे की यज्ञाधिक कर्मे करू. वर्ष वर्ष यज्ञ चालतात बघा. 12-12 वर्ष काही तर यज्ञ चालतात. त्याच्यामधलं अग्नीच विझत नाही. ज्योतिष्टोम यज्ञ 12 वर्ष चाललेला आहे, अग्नी न विजता. मग असे यज्ञ कर्म करू का? की दुसरी कोणती साधने करू? दुसरं जर काही साधन असेल तर ते मला सांगा. आणि कशानंही जन्ममरण माझं नाहीसं होईल. आणखी त्या वेळेला आपण कोण आहो? दुसरं कोणतं साधन करू का? किंवा आपण कोण आहो अशा विषयीच्या आपल्याशीच होईल तितका विचार करून त्याने मी कोण आहे असा प्रश्न सद्गुरूला करून, हा स्थूल देह दिसतो तो मी आहे का? मी कोण आहे ह्याचा विचार करावा. इतका विचार करावा म्हणून सांगितलंय. मी कोण आहे? कोण आहे हो मी? आपण मी कोणाला म्हणतो? ओम नमः शिवाय. आपण आपला हात माझा आहे म्हणतो, डोळा माझा आहे म्हणतो, पाय माझा आहे म्हणतो, नव्हे माझा देहसुद्धा माझा आहे म्हणतो. अहो माझ्या शरीरात अवसानच राहिलं नाही. मग मी कुणाला म्हणतो? ओम नमः शिवाय. आहे का ह्याचा शोध? कुणाला म्हणतो माहिती आहे का? कुणाला सांगा. ओम नमः शिवाय. साधक सगळे साधकच आहेत ना, सांगा. ओम हां देहाला म्हणतो ते. माझा देह म्हणतो ना आपण. मी देह म्हणतो का? माझा देह म्हणतो. मग मी कोणाला म्हणतो? हां आत्म्याला. ओम नमः शिवाय. माहिती नाही पण इथं आत्म म्हणजे आपण सहज व्यवहारात मी आपण आपल्या देहाला म्हणतो, आपल्या इंद्रियाला म्हणतो. आपण मी काम केलं म्हणतो, मी ऐकलं म्हणतो, असं बोलतो ना मी. मग हा मी कोण आहे? आपण नेमकं मी कोणाला म्हणतो ह्याचा शोध घे असं सांगितलेलं आहे इथं. आणि ह्याचा इतका विचार करावा की रात्री झोप येऊ नये माणसाला. मला किती आयुष्य माहीत नाही आणि मला ह्याच्यातून सुटायचं आहे आता. काही साधक, काही संत तर म्हणतात या मनुष्य जन्म मिळालेला आहे ते अनसूट ठेवा. अनसूट म्हणजे त्याला दुसरा कशाचाच स्पर्श होऊ देऊ नका. आपण पूर्णाचा स्वयंपाक करतो बघा, आणि नैवेद्य दाखवण्याआधी कुणालाच खाऊ देत नाही, लेकराला नाही, कुणालाच नाही, अनसूट ठेवतो ते. तसाच हा एक ध्येय तरी ईश्वरासाठी अनसूट ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. ह्या ध्येय दुसरं काहीच करू नका. मग मी कोण ह्याच आहे असा प्रश्न सद्गुरूला करून, हा स्थूल देह दिसतो तो मी. स्थूल देह कशाला म्हणावं? सगळ्यांनी उत्तर द्यायचे बरं का, म्हणजे लक्षात येतं. बोलते तीच बोलतेत, नाही बोलते ती गप्पच बसते, तसं नाही करायचं. ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय. स्थूल देह हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, त्याला स्थूल देह असं म्हणाले. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. पायलताई बोला. पायलताई, स्थूल देह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नम स्थूल देह हा, आणि डोळ्याला दिसते त्याला स्थूल देह असे म्हणतात. ओम नमः शिवाय. अजून एकदा सांगा. आणखी स्थूल देह म्हणजे हां जे हाताला लागते आणि डोळ्याला दिसते त्याला स्थूल देह असे म्हणावे. हां हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, त्याला स्थूल देह असं म्हणावं. ओम नमः शिवाय. बोलायचं का काकी? बोला. स्थूल देह म्हणजे जो हाताला लागतो आणि जो डोळ्याला दिसतो त्याला स्थूल देह असे म्हणावे. स्थूल देह असे म्हणावे. सूक्ष्म देह कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. जो हाताला लागतो आणि डोळ्याला दिसत नाही त्याला सूक्ष्म देह असे म्हणावे. ओम नमः शिवाय. बोलायचे का महाजनताई? बोला. म्यूट करा काकी. सूक्ष्म देह हां हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही त्याला स्थूल देह म्हणावे. मग हा स्थूल देह दिसतो तो मी आहे का? की इंद्रिय मी आहे? किती इंद्रिय आहेत आपल्या देहामध्ये? तर 14 इंद्रिय आहेत आपल्या देहामध्ये बघा. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि 4 अंतःकरण, असे 14 इंद्रिय आहेत. तर ही इंद्रिय मी आहे का? ज्ञानेंद्रिय कोणते? तर ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्याने आपल्याला ज्ञान होतं त्याला ज्ञानेंद्रिय असं म्हटलेलं आहे. तर श्रोत्र म्हणजे कान, कानानं आपल्याला ऐकू येतं. त्वचेनं स्पर्श जाणवतो. चक्षु म्हणजे डोळ्यानं समोरची वस्तू दिसून त्याचं ज्ञान होतं. जिवा ह्यानं स्वाद कळतो, त्याचं ज्ञान होतं. आणि घ्राण ह्यानं काय होतं? सुगंध दुर्गंध याचं ज्ञान होतं. म्हणून हे ज्ञानेंद्रिय सांगितले. कोणते कोणते सांगितले हो? 14 इंद्रिय पुढे आहेत का? लिहून घ्यायचे. घ्या. लक्षात राहते. ओम नमः शिवाय. श्रोत्र म्हणजे कान. श्रोत्र म्हणजे कान. श्रोत्र लिहायचं आणि कंसात कान लिहायचं. श्रोत्र त्वचा, चक्षु म्हणजे डोळे. त्वचा म्हणजे अंगावरची कातडी त्वचा. चक्षु म्हणजे डोळे. जिवा म्हणजे जीभ. जिवा म्हणजे जीभ. हां. आणि घ्राण म्हणजे नाक, सुगंध दुर्गंध घेतो ते. हे नाक. झाले का 5? हो. श्रोत्र, हां त्वचा, चक्षु, डोळे, चक्षु म्हणजे डोळे. तिथं वेगळे डोळे नाही. हां जीवा म्हणजे जीभ, घ्राण म्हणजे नाक. हां. तर श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिवा आणि घ्राण ही 5 ज्ञान इंद्रिय आहेत. ज्ञान करून देतात. हे ज्ञान इंद्रिय सांगितले. मग कर्म सगळ्यांनी दिलं का दुसऱ्याने? ओम नमः शिवाय. सांगा. सुनीता सांग. ओम नमः शिवाय. श्रोत्रिय म्हणजे कान, त्वचा म्हणजे कातडी, चक्षु म्हणजे डोळे, जिवा म्हणजे जीभ, घ्राण म्हणजे नाक. आता कर्म इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय.
वाचा सांगू? सांगतात का? हो सांगा, सांगा ताई. कर्मेंद्रियाची नावे वाक, पाणी, पाद, शिश्न आणि गुद. गुड. हा, कर्मेंद्रिय आहे. कर्म इंद्रिय ही. वाक म्हणजे वाचा. वाचा. वाक म्हणजे वाचा, बोलणे. पाणी म्हणजे हात. पाद म्हणजे पाय. शिश्न म्हणजे रतिभोग आणि मूत्रशंका करतो तो इंद्रिय, शिश्न इंद्रिय. गुद म्हणजे मल विसर्जन होतो तो इंद्रिय. अशा प्रकारे हे कर्म इंद्रिय 5 सांगितले. पाणी झालं नंतर सांग. वाचा, पाणी, पाद, शिश्न, शिश्न आणि गुद. वाचा म्हणजे शिश्न म्हणजे मूत्र विसर्जित करण्याचा इंद्रिय, आनंद भोग भोगणं शिश्न. आणि गुद म्हणजे मल विसर्जन करणं, गुद. ही कर्म इंद्रिय सांगितले. वाचा, पाणी, पाद, शिश्न आणि गुद. गुदला काय म्हणलं? मल विसर्जन करण्याचा करणं, गुदाचं कर्म आहे मल विसर्जन करणं. शिश्न? शिश्न म्हणजे मूत्र विसर्जित करण्याचा इंद्रिय, शिश्न. आणि गुद? गुद म्हणजे मल विसर्जित करणं. ओम नमः शिवाय आधी पण लिहून दिलेलं आहे ना. तर आता 4 अंतकरण. अंतकरण पण 5 आहेत. अंतकरण, मन, बुद्धी, अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ही अंतकरण 5 सांगितले. सांगा काय काय लिहिलं ते. ज्ञान इंद्रिय कोणते? ओम नमः शिवाय सांगू? हो सांगा. ज्ञानेंद्रिय 5. ज्ञानेंद्रिय 2. ज्ञानेंद्रिय 5. श्रोत म्हणजे कान, त्वचा, चक्षु, डोळा, जिव्हा, जीभ आणि नाक, हे 5 इंद्रिय. घ्राण म्हणजे नाक. ही ज्ञान इंद्रिय आहे. झाले. आणि कर्म इंद्रिय वाक म्हणजे वाचा, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, शिश्न म्हणजे मूत्र विसर्जन करणारी इंद्रिय आणि गुद म्हणजे मल विसर्जन करणारी इंद्रिय. आणि अंतकरण, अंतकरणाचे अंतकरण. ओम नमः शिवाय अंतकरण त्याच्यात धरायचं का? हो धरायचं. 5 मध्ये अंतकरण 4च आहे, पण 5 जर म्हणायचं असतं अंतकरण. 5 म्हणजे अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. एक मन, दुसरी बुद्धी, तिसरं चित्त आणि चौथं अहंकार आणि 5वं अंतकरण. ही ध्येय इंद्रिय आहेत. ओम नमः शिवाय. सांगा अजून कोण सांगायचे का? महाजनताई बोला, काय लिहून घेतलं? ओम नमः शिवाय. नाही का लिहिलं? पुढे येणारच आहे अजून, पण थोडं. हो सांगा. पुढे येणार आहे पण थोडं म्हणजे एकदा गेलं तर कानावून गेलं, मुखातून गेलं तर लवकर पाठ होते म्हणून सांगितलं. आता पुढे ही सगळं विस्ताराने येणारच आहे. बोला कोण म्हणलं मी सांगितलं? ओम नमः शिवाय. 14 इंद्रिय. श्रोत म्हणजे कान, त्वचा म्हणजे कातडी, चक्षु म्हणजे डोळे, जीवा म्हणजे जीभ, घ्राण म्हणजे नाक. ही ज्ञानेंद्रिय झाली. आता कर्म इंद्रिय. वाक, वाक म्हणजे वाचा, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, शिश्न म्हणजे मूत्र विसर्जन करण्याची जागा, गुद म्हणजे मल विसर्जन करणे. ही झाली कर्म इंद्रिय. आता अंतकरण.
तन मन बुद्धी चित्त आणि अहंकार. हा. ओम नमः शिवाय. ओम तुमच्या नमः चरणाला शिवाय. कोटी कोटी नमस्कार. वंदन तुमच्या चरणाला ताई, बरोबर सांगितलं. ओम नमः शिवाय. सांगायचे का कुणाला? घेऊ का पुढचं? बरंडे ताई बोला. ओम नमः शिवाय. ज्ञानेंद्रिय, हा. श्रोत्र म्हणजे कान, त्वचा म्हणजे कातडी, चक्षु म्हणजे डोळे, जीवा म्हणजे जीभ, घाण म्हणजे नाक, कर्म इंद्रिय, वाक म्हणजे वाचा, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, हिंग म्हणजे मूत्र, बोध म्हणजे मल विसर्जन करणे, अंतःकरण मन, बुद्धी चित्त अहंकार. हा. शिश्न आहे बर का. मूत्र विसर्जित करण्याचा इंद्रिय शिश्न. काय लिहिलं तुम्ही? वेगळंच म्हणल्यासारखं वाटलं म्हणून सांगायचं. नाही, शिक्षणच लिहिले. शिश्न. हा. तर ही इंद्रिय मी आहे का? स्थूल देह दिसतो तो मी आहे का? का इंद्रिय मी, का प्राण मी, का मन मी, का अहंकार मी? अहंकार म्हणतात तो मी. की या सर्वांचा जो समुदाय, ही सगळं मिळून मी, याचा जो सगळा समुदाय आहे, एकत्रित आलेला जो समुदाय तो मी आहे. किंवा त्या सर्वाहून मी वेगळा कुणीतरी आहे, हे कृपा करून मला सांगावे. त्याला प्रश्न पडलाय की आता मी नेमकं कोण? ती कृपा करून सद्गुरू माऊली तुम्ही मला सांगा म्हणून त्यांनी तिथं गेलेलं आहे. या प्रकारचे शिष्याने जिज्ञासेने प्रश्न आहे कोण? सद्गुरू जन्म मरण नाहीसे करण्याचा उपाय सांगतो. असे जर प्रश्न विचारले तर सद्गुरूला आनंद होतो बघा. आनंदानं मन प्रफुल्लित होतं. कसं असतं, आपण ज्यावेळेस बोलतो समोर माणूस आल्याबरोबर ती कसा आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आहे का नाही हे कळत नाही बरं. पण जेव्हा त्याचं मुख उघडलं जातं तेव्हा लगे लक्षात येतं की ह्या कोणत्या क्वालिटीचं आहे म्हणून. सद्गुरूच्या ते लक्षात येत असतं. त्यांना बोलायला सुरू केलं कीच लक्षात येतं त्याच्या बोलण्यावरूनच की ह्याच्यामध्ये काय भरलेलं आहे. ते मुख ही आहे ते ह्या रूमचा दरवाजा, ह्या देहरूपी. आणि दरवाजा उघडला की मध्ये हिरे माणिक मोती भरलेले आहेत का कोळसा भरलेला आहे नक्की लक्षात येतं त्याच्या शब्दावरून, त्याच्या बोलण्यावरून. जे ज्ञानी आहे त्याचे शब्दसुद्धा तसेच ज्ञानी बाहेर पडत असतात. ज्ञानी जे असतात ना त्यांचे सहज पिसाट शब्द सुद्धा वेदच असतात बघा. म्हणून इथं हे प्रश्न जेव्हा विचारले त्या शिष्यानं, त्या मुमुक्षूनं, तेव्हा सद्गुरूनाथांना सुद्धा आनंद झालेला आहे. मन प्रफुल्लित झालं त्यांचं आणि त्यांना सुद्धा सांगण्याची स्फूर्ती झाली. काहीतरी जर विचारलं वेगळंच प्रपंचातलं तर काहीतरी सद्गुरूसुद्धा काहीतरी सांगतात आणि त्याला कटवण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा अंतःकरणापासून मी कोण आहे त्याला जाणून घ्यायचं आहे तेव्हा सद्गुरूसुद्धा आनंदित होतात. हा ज्ञान देण्याच्या योग्यतेचं आहे असं त्यांना वाटतं. ओम नमः शिवाय. चौपाई वाचा. ओम नमः शिवाय. वाचू का मी? वाचा दमानी वाचा. ओम नमः शिवाय. सद्गुरु कहे स्वरूप दान, तारू जन्म दिलेस एक मान, तारा जन्म मरणो कागद फाटे, सद्गुरु वचने विश्वास रोग ए माटे. ठीक आहे. हो. ओम नमः. सद्गुरु ओम नमः शिवाय. सद्गुरु म्हणतो की हे मुमुक्ष, तू आपल्या स्वतःच्या रूपाला जाण, म्हणजे आपण स्वतःला सच्चिदानंद रूप आहो. देह इंद्रिय प्राण मन बुद्धी यांचा साक्षी असा प्रत्येगात्मा आहो. आणि देह इंद्रियादिगत आपण नसून देहाचे वर्णाश्रमिक धर्म व इंद्रियाचे आद्यबधिरता धर्म हे दोन्ही आपल्या स्वरूपात नाहीत. तर आपण केवळ शुद्ध चैतन्य रूप आहोत. असे ज्ञान जेव्हा तुझ्या ठिकाणी दृढ होईल त्यावेळी तुझे जन्म मरण टळे, म्हणजे निवृत्त होईल. हे अगदी प्रमाण सिद्ध आहे. याचे स्पष्टीकरण करणारी अनेक वचने श्रुतीतही आहेत. त्यापैकी काही पुढील अर्थाची आहेत. ज्ञानाने मोक्ष होतो, त्या आत्म्याला जाणून जीव मृत्यूच्या तडाख्यातून सुटून मोक्ष पावतो. ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग मोक्ष देणारा नाही इत्यादी. तसेच
हे सांगितले आहे, आत्मज्ञाना वाचून केवळ जप तप कर्माधिकांच्या योगाने मोक्ष मिळत नाही. ओम नमः शिवाय. कारण ओम नमः ओम शिवाय. नमः शिवाय. सद्गुरू म्हणतात की हे मुमुक्षू, तू आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाण. कुठं जायचं नाही, काहीच ओळखायचं नाही. आपल्या स्वरूपाला आपण जाणायचे. व्यवहारामध्ये जर जाणायचं असेल, एकाची ओळख दुसऱ्याबरोबर करून घ्यायची जर असेल, तर बघा दोघांच्या ओळखीचा तिसरा लागतो त्याला दोघांची ओळख करून देण्यासाठी. पण इथं मात्र मला माझीच ओळख करून घ्यायची माझ्याबरोबर. इथं दुसरं कुणीच नाही, इथं आपलाच आपण करायचा आहे विचार. आणि ह्या जर आपण विचार करू लागलो तर आपला आपण करावा विचार, त्याने सौख्य फार होय जीवा. जेव्हा आपलाच आपण विचार करतो तेव्हा तिथं सुखाच्या लहरी उठतात बघा. तर त्या जीवाला अत्यंत सुख प्राप्त होतं. म्हणून हे मुमुक्षू, तो आपल्या स्वतःच्या रूपाला जाण. रूप ही वरवर दिसतं ते रूप असतं आणि मधी जे असतं ते स्वरूप असतं. आपल्या आपल्या स्वरूपाला आपल्याला जाणायचे, पण ते ओळखायचे, पण ते आपल्याला ओळखता येत नाही. त्याला सद्गुरूकडंच जावं लागतं. जसं आपला चेहरा बघायचा आहे बघा, तर आरसा जर नसेल तर आपला चेहरा आपल्याला बघता येत नाही. आपल्याला चेहरा बघायची इच्छा आहे, पण आरशाचं माध्यम लागतं. ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय. थोडा बंद पडला मोबाईल मध्ये. एक मिनिट मागे घ्या ना, काय सांगितलं. नाही सांगितलं, आता सुरू केले, वाचले. अंतःकरण सांगितलं. अंतःकरण सांगितलं. गुरु म्हणतात नाही, स्वरूपाचं सांगायला इथं. सद्गुरू म्हणतात हे मोक्षू, तू आपल्या स्वतःच्या रूपाला जाण. तुझ्या रूपाला जाणून घेतो. आपण स्वतः सच्चित आनंद रूप आहो. आपण कोण आहो? देह इंद्रिय नाही. तर आपलं स्वरूप कसं आहे? सच्चित आनंद रूप आहे. आता सच्चित आनंद तिनीचंही सांगा. जे बोलत नाहीत त्यांनी बोला. सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आणि आनंद म्हणजे काय? ओम नमः शिवाय. पायल. ओम नमः शिवाय. पायल ताई, माहिती आहे काही? बोला. नाही, त्यावेळेस नव्हते मी पाठाला. दुसरं सांगा कोणी, म्हणजे येईल लक्षात त्यांच्या. ओम नमः शिवाय. हो सांगा. ओम नमः शिवाय. आत्मचर्य संस्थान मंडळ. सत म्हणजे ज्योतिर्मय काळात नाही आणि कोणत्याही ज्ञानाला बाध होत नाही. काय म्हणलात? अजून एकदा सांगा. ओम नमः शिवाय. आणखी नंबर एक. नंबर एक, ज्योतिर्मय काळात तिन्ही काळात आहे आणि कोणत्याही ज्ञानाला बाध होत नाही. आहे, मला वाटलं नाही, वाटलं म्हणून विचारलं तुम्हाला. नाही झालं तोंडात माझ्या आधी. कोणत्याही ज्ञानाला बाध होत नाही. हा, पूर्ण सांगा. चित म्हणजे काय? चित म्हणजे अनुत्तर प्रकाश चित. हा. आनंद. आनंद म्हणजे परमप्रेमास्पद. सत म्हणजे तिन्ही काळात असतो आणि कोणत्याही ज्ञानाने बाध होत नाही. चित म्हणजे चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप, आणि आनंद म्हणजे आनंद स्वरूप, परमप्रेमास्पद असा आत्मा तूच आहेस. हे देह इंद्रिय प्राण मन बुद्धी याचा साक्षी आहेस तू. देहाचा इंद्रिय आपण आता बघितले, कर्म इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण, याचा सुद्धा तू साक्षी आहेस. आणि प्राणाचा, मनाचा, बुद्धीचा याचाही तू साक्षी आहेस. साक्षी कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. महादेवी ताई बनाडे बोला बरं. ओम नमः शिवाय. महादेवी ताई. साक्षी कुणाला म्हणावं? ओम नमः शिवाय.
हा बोला. समीप असावा, जवळ असावा, राग द्वेष आलं का ते? हो, तिसरा अवच्छेदक सांगा. उदासीन असावा, राग द्वेष रहित असावा, चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. ओम नमः शिवाय. बोला जयश्री. साक्षीचं लक्षण सांगा. साक्षी कुणाला म्हणावं? जयश्री ताई बोला ना, म्यूट उघडलंय ना? नाही का? मग बंद करा म्यूट. सांगा नंदाताई. सुनंदा. समीप असावा, उदासीन असावा, ज्ञान स्वरूप असावा. ओम नमः शिवाय. हो बोला, सांगा. समीप असावा म्हणजे जवळ असावा, उदासीन असावा म्हणजे राग द्वेष रहित असावा, आणि ज्ञान स्वरूप असावा म्हणजे चैतन्य स्वरूप असावा. चैतन्य स्वरूप असावा. सुनीता आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. साक्षी कशाला म्हणावी? समीप असावा म्हणजे जवळ असावा, उदासीन असावा म्हणजे राग द्वेषित असावा, चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. राग द्वेष रहित म्हणजे राग द्वेष नसावे. राग म्हणजे प्रेम आणि द्वेष म्हणजे द्वेषच. समीप म्हणजे जवळ असावा. राग द्वेष रहित. हा, राग द्वेष रहित असावा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बोलायचे का कुणाला? साक्षीचं लक्षण सांगायचे का कुणाला? ओम नमः शिवाय सांगू ताई? हो. ओम नमः शिवाय. साक्षीचे लक्षण. समीप म्हणजे जवळ असावा, उदासीन म्हणजे राग द्वेष रहित, चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप. चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. ह्याला साक्षी असं म्हटलेलं आहे. ओम नमः शिवाय. बोला, आवाज येईना तुमचा. तर आपण देह नाही, देहाचा साक्षी आहोत, इंद्रियाचा साक्षी आहोत, प्राण मन बुद्धी या सगळ्यांचा साक्षी आहेस तू, असं सद्गुरुनाथ सांगू लागलेले आहेत. असा प्रत्येगात्मा आहो. कोण आहो आपण? प्रत्येगात्मा. प्रत्येगात्मा म्हणजे काय? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा बोल. प्रत्येगात्मा म्हणजे प्रत्येकाच्या देहामध्ये असलेल्या आत्म्याला प्रत्येगात्मा असे म्हणावे. ओम नमः शिवाय. बोला मीनाताई. ओम नमः शिवाय ताई. प्रत्येकाच्या देहात असलेल्या आत्म्याला प्रत्येगात्मा असे म्हणावे. ओम नमः शिवाय. प्रत्येकाच्या देहामध्ये जो आत्मा आहे त्याला प्रत्येगात्मा असे म्हणावे. आणि देह. ओम नमः शिवाय. हो. प्रत्येकाच्या देहात असलेल्या आत्म्याला प्रत्येगात्मा असे म्हणावे. प्रत्येगात्मा म्हणावे. आत्मा कशाला म्हणावे बुरांडे ताई? आत्म्याचं लक्षण सांगा. ओम नमः शिवाय. नाही तुम्हाला येतं मीनाताई, तुम्ही थांबा. कल्पनाताई सांगा आत्म्याचं लक्षण. ओम नमः शिवाय. कल्पनाताई बुरांडे. लक्षात येईना. आत्मा हा ओम नमः शिवाय. हा सांगा. कांत भरलेल्या चैतन्याला आत्मा म्हणावे. कुठं? आणखीन एकदा बोला. नकळत कांत भरलेल्या चैतन्याला आत्मा म्हणावे. कुठं भरलं? यामध्ये. हा, देहामध्ये शब्द कसं सोडायला जमतं? कुठं भरलं नकशिकांत? नकशिकांत देहामध्ये नकशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणावे. बुरांडे ताई आलं का लक्षात? कशाला म्हणावं आत्मा? आलं. नकशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा म्हणावे. कुठं भरलं चैतन्य नकशिकांत? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देहामध्ये. हा, देहामध्ये. नकशिकांत
उन्नत ठिकाणी म्हणजे देहामध्ये भरलेले चैतन्याला आत्मा म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा ओम नमः शिवाय सांगू. हो सांग. देहामध्ये लक्षकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणावे. आणि प्रत्येक आत्मा कशाला म्हणावे? प्रत्येकाच्या शरीरामध्ये असलेला आत्मा म्हणावे. हा शरीरामध्ये देहामध्ये असलेला प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरामध्ये जो आत्मा भरलेला आहे, जो आत्मा आहे त्याला प्रत्येक आत्मा असं म्हणावं. आणि तो आत्मा एकच आहे सगळा. देह इंद्रियादिक आपण नसून देहाचे वर्ण आश्रम ही धर्म व इंद्रियाचे आंध बधिरता दिक धर्म हे दोनही आपल्या स्वरूपात नाहीत. वर्ण किती वर्ण आहे तो? ओम नमः शिवाय. किती वर्ण आहे तो? वर्ण आश्रम. ओम वर्ण वर्ण किती? वर्ण आधी सांगा. वर्ण किती आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4. 4 वर्ण आहेत. मग आणि आश्रम. ओम नमः शिवाय. मीनाताई तुम्ही म्यूट करा. सांगा दुसरं कोणीतरी. आश्रम किती आहेत? मी सांगू का ते? तुम्हाला येते हो, तुम्ही ऐकलेले. ही बोला, दुसऱ्या बोला ना. ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला. ओम नमः शिवाय. आश्रम 4 प्रकारचे. कोणकोणते? पहिला आश्रम, हा गृहस्थाश्रम, एकच आहे का? वानप्रस्थाश्रम नंबर 2. तिसरा संन्यासाश्रम. किती? 4 झाले का 3 झाले? एक लक्षात. ओम नमः शिवाय. हा सांग. मग तुमचा आवाजच नीट येत नाही. काय म्हणायला होते लक्षात येईना. आवाज येत नाही तुमचा. रेंज मध्ये बसा. ऐका आता नीट. 4 आश्रम आहेत. आलं काय ऐकून? 1 ब्रह्मचारी आश्रम, 2 गृहस्थ आश्रम, 3 वानप्रस्थ आश्रम, 4 संन्यास आश्रम, असे 4 आश्रम आहेत. ओम नमः शिवाय. मग वर्ण कोणते आहेत? मंगेताई वर्ण. ओम नमः शिवाय. वर्ण पण 4 आहेत. पहिले काय ऐकून? नंबर 1 ब्राह्मण, नंबर 2 वैश्य, नंबर 3 क्षत्रिय, नंबर 4 शूद्र. असे 4 वर्ण आणि 4 आश्रमाधिक धर्म हे इंद्रियाचे अंध बधिरता धर्म हे दोनही आपल्या स्वरूपात नाहीत. हे वर्ण आपल्या स्वरूपात नाहीत. आश्रम आपल्या स्वरूपात नाहीत. आंधळा बहिरा असं आपण म्हणतो ना, डोळे नसल्यावर आंधळा आहे बहिरा आहे, हे सुद्धा आपल्या स्वरूपात नाहीत. तर आपण केवळ शुद्ध चैतन्य रूप आहो, शुद्ध असं चैतन्य रूप आत्मा आहो असं सांगितलेलं आहे. तर राहिलेला विषय आपण उद्या बघू. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.